शांती सत्यदेहानी महाकारुण तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, माता भीमाई, माता जिजाऊ, माता अल्लेबाई होळकर या सर्व महापुरुषांना त्रिवारवंदन। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायाने पावन झालेली भूमी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह या ठिकाणी मनमाड शहराच्या समाजसेविका आदरणीय आमच्या गरुडताई यांनी आज विद्यार्थ्यांना या ठिकाणी अल्पहार नाश्ता दिला आहे। त्यांना आंबेडकर बोर्डिंगला आल्यावर त्यांचं लहानपण अगदी पारशी शाळेमध्ये झालं, म्हणजे त्यांना आम्ही गौतम नगर म्हणतो। इथं आल्यावर ते वयाच्या 40 वर्ष मागे गेले आणि त्यांना जुने दिवस आठवले आणि मग सर म्हणजे का माझी आजी म्हणायची, हे आम्ही म्हणत नाही, माझी आजी म्हणायची। ज्या वेळा आम्ही वाईट दिवस काढले आणि आज ते दिवस आमच्या डोळ्यासमोर दिसत आहेत। इथं समोर गोदड्या पाडायच्या, इथं सर्व नाचायचे। त्यांना ते स्वतः खूप भावनिक झाले। त्यांच्या डोळ्यातले अश्रू हे दुःखाचे अश्रू, आजचे अश्रू त्यांचे आनंदाचे अश्रू। आणि त्यांनी विनंती केली सरांना का सर तुम्ही एक गाणं म्हणा, माझी आजी म्हणायची। जेव्हा सरांनी गाणं म्हणलं आमच्या गरुडताईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले। आम्ही विचारलं तुम्ही का रडताय? त्यांनी सांगितलं का मला माझ्या लहानपणाचे दिवस आठवले। खरंच आज तुम्ही या ठिकाणी आले। या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंगचे सेक्रेटरी आदरणीय पी.के. गायकवाडजी यांच्या वतीने आपलं मनपूर्वक या ठिकाणी मी आभार मानतो। तसेच आजच्या कार्यक्रमाला बालेराव परिवार तुम्ही या कार्यक्रमाला या ठिकाणी आला आहे। सर मी आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी पुन्हा एक भीमगीत सादर करावा, कारण मी म्हणत बाबासाहेब म्हणायचे माझे 10 भाषण आणि माझ्या शायराचं एक गाणं। जेव्हा समाजा आडाणी होता, लोकांना भाषण कळत नव्हतं, म्हणून त्यावेळी त्या काळी वामनदादा कडक असल, प्रल्हाद शिंदे असल, हे आपल्या गाण्यातून प्रबोधन करायचे आणि समाजाला परिवर्तनाच्या मार्गाने न्यायचे। तसेच आमच्या नवीन कलियुगाचे नवीन कलाकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेळ लावणार म्हणजेच सचिन भाऊजी बसून खेळ पैठणीचा सन्मान वहिनींचा हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धमाल करतोय। त्याचं टायटल सॉन्ग आदरणीय राहुल दादा घोडेराव यांनी ते टायटल सॉन्ग गायलं आहे। ते पेशाची गणित एक सुप्रिटेंड असेल, पण त्यांचा एक छंद आहे गाणं गाण्याचा। कलाकाराला कुठली जात कुठला धर्म नसतो, हा एक कलाकार असा आहे, हा प्रबोधन करणारा असतो। सर एक पुन्हा आपल्या समोर सादर करत आहे राहुल दादा घोडेराव, एक आपल्या समोर भीमगीत घेऊन येत आहे राहुल घोडेराव। टाळ्या माझं टाळ्याला काही टेक्स्टी लागते का? नाही, बजाव बजाव। कसा गुलाब बोलतोया त्या सुगंधी जाईला, कसा गुलाब बोलतोया त्या सुगंधी जाईला। भीम आवडीनं बोले राम राम रमाईला, भीम आवडीनं बोले राम राम रमाईला।
राम प्रेमळ मनाची होती दयाळू मायाळू चिल्या पिल्यांना जीवलावी अशी होती हो कनवाळू राम प्रेमळ मनाची होती दयाळू मायाळू चिल्या पिल्यांना जीवलावी अशी होती हो कनवाळू जातो पळून अंधार बघून समाईला जातो पळून अंधार बघून समाईला भीमावळीनं बोले रामू रामू रमाईला भीमावळीनं बोले रामू रामू रमाईला श्रावणी हिरवळ संसाराच्या मळ्यात जणू सुगंध दरवळ माझ्या भीमाच्या संसारी आली श्रावणी हिरवळ संसाराच्या मळ्यात जणू सुगंध दरवळ काळा भीमाचा रमान कष्ट करून फुलविला मळ भीमाचा रमान कष्ट करून फुलविला भीमावळीनं बोले राम राम रमाईला भीमावळीनं बोले राम राम रमाईला धन्यवाद नऊ कोटी समाज चौके ओटीत रमाच्या नाव हृदय कोरून तीन ठेविल भीमाच्या नऊ कोटी समाज चौके ओटीत रमाच्या नाव हृदय कोरून तीन ठेविल भीमाच्या कर्ण संसार भीमाचा तीन देह जिजविला कर्ण संसार भीमाचा तीन देह जिजविला भीमावळीनं बोले राम राम रमाईला भीमावळीनं बोले राम राम रमाईला कसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला कसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला भीमावळीनं बोले राम राम रमाईला भीमावळीनं बोले राम राम रमाईला भीमावळीनं बोले राम राम रमाईला सर्वप्रथम ताई आपण या ठिकाणी सरांना जे बक्षीस दिले हे आम्ही 500 नाही हे आम्ही 5 लाख रुपये समजतोय कारण कलाकाराची कदर करणारा कलाप्रेमी पाहिजे आणि तुमच्यामध्ये मला एक कलाकाराची जाण करणारा एक प्रेमी मी तुमच्यात बघतोय
म्हणून तुमचं मी खूप खूप या ठिकाणी आपलं स्वागत करतो. कारण एक गरुड भरणारे साऱ्या पक्ष्यांमध्ये गरुड एक पक्षी असा आहे का ज्या वेळा गरुडाचे नख कट होतात आणि जेव्हा आपण म्हणतो का गरुड आता गेला, पण पुन्हा तो एक जंप घेतो. जेव्हा तो खाली येतो पुन्हा त्याला नवीन नख येतात आणि पुन्हा तो जन्माला येतो, पुन्हा तो भरारी घेतो. असे आमच्या मनमाड शहराच्या नाही तर जिल्ह्याच्या समाजसेविका. कारण बाबासाहेबांनी पहिले त्यावेळी त्या काळी महिलांना सूल आणि मूल, बाईंनी फक्त स्वयंपाक करायचा आणि पोरं पैदा करायचं एवढंच होतं सर. पण बाबासाहेबांनी महिलांना 50% आरक्षण देऊन पुरुषाच्या बरोबर आज महिला बरोबर, आज महिला डॉक्टर आहे, आज महिला इंजिनियर आहे, आज महिला खासदार आहे. तसेच आमच्या गरुडताई त्यांचं ह्या मनमाड शहरामध्ये सुंदरसं असं काम आहे, चांगले ते समाजसेवक काम करत आहे. पुन्हा एकदा सरांना विनंती करतो, आमच्या गरुडताईसाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहे भीमगीत राहू दादा घोडे बजावताना. आपल्याला प्रत्येक गोष्टीला ज्येष्ठी आहे. घर घ्या तुम्हाला ज्येष्ठी आहे, कपडे घ्या ज्येष्ठी, पण टाळायला ज्येष्ठी आहे का? नाही ना, वाजवता. पुन्हा एकदा सादर करत आहे राहुल घोडेराव. आपल्या समोर एक भीमगीत सादर करा. याच्यावरून तुम्हाला आहे ना, ऐका किती भेटत ठिकाणी रमाई